हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मला खूप कमेंट आले की चेहरा न दाखवता आम्हाला अशी काहीतरी आयडिया दे की आम्ही पण व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतो आणि आमचे व्हिडिओ सुद्धा चालतील असं काहीतरी आम्हाला सांग। तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या आयडिया देणार आहे जे तुम्ही फेस न दाखवता सुद्धा अशा प्रकारचे व्हिडिओ बनवू शकता। त्याआधी मी तुम्हाला एक मोटिवेट करण्याचा प्रयत्न करेन, 1-2 मिनिटं तुमचे घेते। तर बघा, तुम्हाला इंडिपेंडेंट का व्हायचे, तुम्हाला स्वतःचं काहीतरी का करायचं आहे हे आधी तुम्ही लक्षात घ्या की का करायचं आहे तुम्हाला स्वतः इंडिपेंडेंट व्हायचं आहे। आता आपलं लग्न झालेलं असतं, आपल्याला नवरा कमवत असतो, त्याच्यामुळे आपल्याला पैसे कमवण्याची का गरज आहे ना हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या। तर मला तर असं माझं पर्सनल मत आहे की स्वतः प्रत्येक बाईने इंडिपेंडेंट झालं पाहिजे। जास्ती नाही पण तिने स्वतःचा खर्च स्वतः काढेल निघेल एवढं तरी महिन्याला कमीत कमी पैसे कमवायला पाहिजेत। मी म्हणत नाही 20-25 हजार, असं 5 हजार जरी तुम्ही कमवले महिन्याचे तरी सुद्धा खूप आहे। कारण सांगते का, बघा, नवरा जरी कमवत असला, तुमचं लव्ह मॅरेज जरी झालं असेल, तुम्हाला आता वाटत असेल की माझा नवरा काय नाही बोलत, मी किती खर्च करू शकते, पण एक दिवस हा असा असतो ज्या दिवशी वाद होतात ना त्या दिवशी बोलणं होतच की माझ्या जीवावर आहे तर बसून खाते घरात, मी पैसे कमावतो, असं होतं। असं होणारच नाही। घरात नवरा म्हणा नाही तर बाकी घरातलं कुणीही म्हणा, कुणीही जे आपल्याला पैसे देतात, एखाद्याने आपल्याला 500 रुपये दिले तर ती आपल्याला मागणार नाही माघारी, पण सतरांदा बोलून दाखवणार मी दिले होते तिला 500 रुपये, आपल्यापाशी मागे, असं असतं। तुम्ही स्वतः सुद्धा हा अनुभव घेतलेला असेल, मी सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला सुद्धा याचा म्हणजे मी इंडिपेंडेंट व्हायचं हेच कारण आहे, खरं हेच कारण आहे की लहानपणापासून पहिली गोष्ट तर गरिबी, तेव्हाच ठरलं होतं की पैसे हे कमवायचे, कुणाच्याही जीवावर बसून आयतं खायचं नाही। त्याच्यानंतर आयतं खाणं पण काय नाही, पण 17दा ऐकावं लागतं की घरात बसून काहीच काम असतं तुला, आणि काहीतरी काम करत असतो तर आपल्याला सांगता येतं बाबा मी सुद्धा काम करते, मी बसून नाही का, असं म्हणजे थोडक्यात सांगता येतं। त्याच्यामुळे तुम्ही आधी तुम्हाला इंडिपेंडेंट का व्हायचं ह्याच्याकडे, ह्या मुद्द्याकडे लक्ष द्या। त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही जोमाने सुरुवात करणार। कारण बऱ्याच जणी आहेत ज्या व्हिडिओ चॅनल ओपन करतात, 2-4 व्हिडिओ टाकतात, नंतर त्यांना कंटाळा आला की सोडून देतात। पण हे सोडण्याचं कारण हेच असतं की तुम्ही असा विचार करताय की काय आहेत ना, हा खर्च करतोय ना नवरा, घरातले खर्च करतायत, मग मला कशाला कमवायची गरज आहे, माझा व्हिडिओ पण जात नाही व्हायरल तर मी कशाला करू। हे पहिल्यांदा तुम्ही खूप डोक्यातून काढून टाका, तरच तुमचा चॅनल ग्रो होईल, नाहीतर होणारच नाही। कारण तुम्ही हेच डोक्यात विचार घेऊन बसला तर तुमचं या व्हिडिओ बनवण्याकडे लक्षच राहणार नाही। ते सगळं जाऊ द्या, चला आता आपण पटपट मी तुम्हाला 10 फेस न दाखवता बिझनेस आयडिया 10-12 सांगते, भरपूर सांगते। तर पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट, मला असं वाटतं की प्रत्येक बाईमध्ये, प्रत्येक माणसामध्ये, बाई असो नाही तर पुरुष असो नाही तर लहान बाळ असो, प्रत्येकामध्ये काहीतरी टॅलेंट असतं, काही ना काही स्किल देवाने दिलेलंच असतं, ते आपल्याला ओळखायची गरज असते आणि ते ओळखून त्याच्यानंतर ते आपल्याला करायचं असतं। का बरेच जण आहे जे क्लास न करता घरच्या घरी चांगली मेहंदी काढतात, घरच्या घरी चांगलं त्यांचं हँडरायटिंग चांगलं असतं, घरच्या घरी काही ना काही त्यांना येत असतं, काही कोणता क्लास न करता किंवा क्लास करून तुम्हाला येत असेल तर मी तुम्हाला आता फेस न दाखवताच्या पहिली आयडिया सांगते की पहिला आयडिया तुम्ही म्हणजे पहिलं चॅनल ओपन करू शकता, ते म्हणजे कुकिंगचं, म्हणजे रेसिपीचं। पण ते तुम्ही तेव्हा चालू करा ज्यावेळेस तुम्हाला चांगलं जेवण बनवता येत असेल, किंवा तुम्ही, कारण तुम्ही व्हिडिओ बनवला तर समोरून तुम्हाला कमेंट येणार की तू हे चांगलं नाही केलं, ते व्यवस्थित नाही केलं, त्यासाठी तुम्हाला ते करेक्ट येणं गरजेचं आहे, त्याच्यानंतरच तुम्ही समोरच्या दाखवणं मला वाटतं गरजेचं आहे। त्याच्यामुळे ते तुम्हाला आलं पाहिजे पहिल्यांदा परफेक्ट, आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना दाखवा। त्यासाठी तुम्हाला फेस दाखवण्याची काही गरज नाही, फक्त व्हिडिओ व्यवस्थित शूट करा, व्यवस्थित एडिट करा, व्यवस्थित वॉइस द्या, शक्यतो म्युझिक टाकू नका, स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करा, तरच तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील। म्हणजे रिअल असतं ना ते जास्त व्हायरल जातं, सॉंगही जातात, असं म्हणत नाही की सॉंगवाले व्हिडिओ जास्त व्हायरल जात नाही, पण शक्यतो स्वतःचं करण्याचा प्रयत्न करा। आणि नाहीच झालं तुम्हाला तर तुम्ही सॉंग टाका, पण सॉंग सुद्धा असे टाका की जे ट्रेंडमध्ये आहेत, त्याच्यामुळे त्या सॉंगमुळे तुमचा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो, त्या ट्रेंडवाल्या सॉंगमुळे। ही एक आयडिया आहे, ट्रिक आहे की तुमचा व्हिडिओ व्हायरल करण्याची, जे ट्रेंडमध्ये आहे ना ते दाखवायचं। जे आता समजा आता महाशिवरात्री आहे तर तुम्ही महाशिवरात्रीच्या रिलेटेड काहीतरी दाखवा, नक्कीच 200% तुमचा व्हिडिओ व्हायरल जाणार। त्याच्यामुळे तुम्ही असं दाखवायचं की जे ट्रेंडमध्ये आहे, ते जे पुराणात काळात गेले ते काही दाखवण्याची गरज नाहीये। तर
अजिबात व्हिडिओ व्हायरल होत नाही। त्याच्यामुळे कुकिंग जर चॅनल तुम्ही चालू करणार असाल तर छान छान असा रेसिपी, त्यासाठी तुमचा किचनचा जो सेट आहे ना तोही चांगला पाहिजे, दाखवण्याची पद्धतही चांगली पाहिजे, प्रेझेंट करण्याची, तरच लोक बघतात। त्याच्यामुळे मग तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन जसं ठेवाल ना तसंच तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल। आता ही झाली पहिली कुकिंगची, जी की सगळ्यांनाच माहीत आहे। त्याच्यानंतरची आयडिया म्हणजे तुमच्याकडे काही ना काही स्किल असेल, जसं की आता मी शिलाई काम करते तर मी आज शिलाईची व्हिडिओ बनवते, तसं तुम्हाला मेकअप येत असेल तुम्ही मेकअपची व्हिडिओ बनवू शकता। मेकअप आर्टिस्ट आज बरेच जण मेहंदी लवर आहेत, ज्यांना मेहंदी काढता येते, त्यांनी डायरेक्ट वरतून कॅमेरा ठेवायचा आणि मेहंदीची तुम्हाला शिकवायची यूट्यूबवरती मेहंदी कशी, म्हणजे बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला सगळं शिकवायचं आहे की मेहंदी कशी काढायची। हा झाला दुसरा। आता बऱ्याच जणी तुमच्यापैकी बऱ्याच जणीला मेहंदी येत असेल, तुम्ही ते दाखवू शकता। बऱ्याच जणांचं म्हणजे चांगलं शिक्षण झालं असेल पण घरात बसून असाल, त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन क्लास घेऊ शकता लहान लेकरांचे, कारण खूप चालतात ते व्हिडिओ सुद्धा, लहान मुलांचे खूप जास्त चालतात आणि सगळ्यात जास्त चालणारे व्हिडिओ तेच आहेत लहान मुलांचे। त्याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवायचं असतं की म्हणजे बरेच असं वेगवेगळं आपण दाखवू शकतो। मॅथ्सचे तुम्ही असाल तर मॅथ्सचे कसं ते सॉल्व्ह करायचं, इंग्लिश असाल तर कसं ते टेन्स पाठ करायचे, हे ते सगळं तुम्ही दाखवू शकता। फक्त तुम्हाला वरतून कॅमेरा दाखवायचा, खाली तुम्हाला तुमचं लिखाण करायचं आहे किंवा एक्सप्लेन करायचं आहे काय ते काय, तुमच्या आवाजामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे। हा झाला दुसरा तिसरा मुद्दा। त्यानंतर पुढचं म्हणजे बघा, तुम्ही माझा सुद्धा स्टोरी चॅनल आहे, मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला सांगितलंय स्टोरी चॅनल चालू करा, कवा कवितांचे, शायरी असे जे असतात ना, शायऱ्या वगैरे, तसं चालू करा। तसे चॅनल खूप चालतात, पण तुमची स्टोरी ही तशी पाहिजे। काहीतरी उगाचच टाकलंय पौराणिक कथा ते चालतच नाही, त्यामुळं काहीतरी ट्रेंडिंग, आता कुणाचा विषय ट्रेंडिंग आहे, आता समजा आता हे रतन टाटा त्यांचं डेथ झाली तर त्यांची तुम्ही स्टोरी लिहा, तुमच्या शब्दात लिहा, अगदी कशी जरी मोडकी तोडकी लिहिली ना तरी सुद्धा तो व्हिडिओ जास्त चालतात, असे ट्रेंडमध्ये असणारे। आणि तुम्ही गुगलवरनंही कॉपी करू शकता, पण गुगलवरच्या स्टोरी जास्त चालत नाही, भरपूर वेळा कॉपीराईट येतं, चॅनल बंद पडतो। त्याच्यामुळे तुम्ही स्वतः लिहिलं तरी मला वाटतं जास्त आहे, कारण रोज एक टाकण्यापेक्षा तुम्ही 8 दिवसातून एक टाकली ना तरी तुम्हाला तेवढे जास्त व्ह्यूज येतील। तुम्हाला लिहायचा कंटाळा येत असेल, तुम्ही टाईप करून आणा, अगदी 50 रुपयात तुम्हाला टाईप करून देतात कम्प्युटरवाले, त्यांच्याकडून टाईप करून आणा आणि मग तुम्ही त्याच्यावरती एडिट करून व्हाईस करा, एवढंच तुम्हाला काम आहे। तर तुम्ही ही एक म्हणजे न चेहरा दाखवता हे एक तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही फॅशनचं करू शकता, म्हणजे फॅशन शो, समजा आता नवीन ट्रेंडमध्ये मंगलसूत्र कोणते आहे ते तुम्ही दाखवू शकता, नवीन ट्रेंडमध्ये कोणते कपडे आहेत, नवीन पॅन्ट, ट्रेंडमध्ये काही ना काही सुरूच असतं। तुम्हाला रोज एक आयडिया भेटेल की ट्रेंडमध्ये काय आहे। आता ट्रेंडमध्ये चंद्रकोर साडी होती तर त्याच्यामध्ये काय नेमकी कशी आहे साडी, काय आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही त्याची माहिती सांगायची, चेहरा न दाखवता ती साडीचा फोटो किंवा साडीचा व्हिडिओ करायचा आणि तेवढं तुम्हाला सांगायचं आहे। असे व्हिडिओ खूप चालतात। माझ्याच 1-2 मैत्रिणी आहेत, त्यांचे असेच फॅशनचे चॅनल आहे, त्याच्यावरती काहीही ते टाकत नाही, फक्त काय टाकतात माहिती आहे, फोटो टाकतात आणि त्या साड्यांविषयी सांगायचं, ही अशी आहे ती तशी आहे। फक्त एका व्हिडिओमध्ये एकच घ्या, चंद्रकोर घेतली ना तर त्यामध्ये त्याचे फक्त कलर आणि त्याच्या रिलेटेड सांगा। एकाच व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू नका। आता पार्टीवेअर करताय तर पार्टीवेअर 5 साड्या तुम्ही सिलेक्ट करा, 5 साड्यातून पार्टीवेअर 5चा व्हिडिओ बनवा आणि 5 व्हिडिओमध्ये प्रत्येक साडीला तिथं ठेवून प्रत्येक साडीची माहिती द्या, ती साडी कशी आहे, कशामुळे ट्रेंडमध्ये आहे, ह्याच्यावर कसा ब्लाउज शिवू शकता, असं तुम्ही एक्सप्लेन करा। माझ्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा करतात आणि त्यांचे चॅनल व्हिडिओ इतके जास्त चालतात ना, लगेच 1 लाख 2 लाख असे व्ह्यूज येतात। अगदी छोटा व्हिडिओ 2 मिनिटाचा जरी तुमचा तयार झाला तरीही काही फरक पडत नाही, खूप चालतात असले व्हिडिओ। माझा स्वतःचाही तसा चॅनल होता, फक्त जास्तीत जास्त फोटो हे गुगलवरून वापरू नका, जास्तीत जास्त फोटो हे रिअलमध्ये काढून वापरण्याचा प्रयत्न करा। आता आपण दुकानात जातो किंवा कुणाचा तरी ऑनलाईन बिझनेस असतो, ते तुम्हाला साड्यांचे फोटो टाकतात, घ्यायचे आहे का, किंवा स्टेटस टाकत असताना असं एकतरी व्हॉट्सअपला तुमच्या ॲड असेल की त्यांचा साड्याचा बिझनेस आहे, तर त्यांचं ते फोटो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा त्यांच्याकडून मागून घ्या की मला ह्या साड्यांचे फोटो काढून दे, मला असा व्हिडिओ बनवायचा आहे, तर ते खूप जास्त रिअलमध्ये चालतात आणि खूप व्हायरल होतात असे। आणि ह्याच रिलेटेड तुम्ही मंगलसूत्र, बँगल्स, पंजन, ह्या त्या असं बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आज दाखवू शकता फॅशनच्या रिलेटेड। तर हा झाला तुमचा तिसरा चॅनल। त्याच्यानंतर बरेच जण मायक्रॅमचं बनवतात, कुणी आर्टचं बनवतं, कुणी वेगवेगळं उलन आर्ट, उलन क्राफ्ट, असे बरेच काय बनवतं, पण तुम्ही प्रेझेंटच करत नाही, तुम्ही ते स्किल तुमच्यापाशीच ठेवले। ते पाठीमाग दिसतंय ते सुद्धा उलनचं आहे, बांगड्यांचं, ते बघा, मला खूप आवड आहे पण आता जमत नाही। तर ते व्हिडिओ मी तेव्हा माझा आधीचं जो एक चॅनल होता त्याच्यावरती त्याचे व्हिडिओ मी बनवून टाकायचे की हे कसं बनवायचं, ते कसं, एक तर सोपं आहे,
तुम्ही हे बनवू शकता, अशा व्हिडिओ तुम्ही बनवू शकता। त्यासाठी तुम्हाला चेहरा दाखवण्याची काही गरज नाही, फक्त कॅमेरा लावायचा, कसं बनवायचं तेवढंच सांगायचं आणि हे व्हिडिओ सुद्धा खूप जास्त चालतात, त्याच्यामुळे असे व्हिडिओ तुम्ही बनवू शकता। त्यानंतर पुढचं म्हणजे बरेच जण आहेत ज्यांना ज्वेलरी बनवता येते, घरच्या घरी बऱ्याच वस्तू बनवता येतात पण स्किल दाखवता येत नाही किंवा व्हिडिओ बनवता येत नाही, तर त्यांनी सुद्धा व्हिडिओ बनवा। तुम्ही जे ज्वेलरी बनवताय त्याचे व्हिडिओ बनवा, कशी बनवायची, काय बनवायची, ह्याच्यामुळे तुमचा चॅनल तर वाढेलच पण तुमचा बिझनेस सुद्धा वाढेल। तुम्ही बिझनेस पण वाढवू शकता आणि विकू शकता ऑनलाईन भरपूर वस्तू, त्याच्यामुळे ही एक चांगली आयडिया आहे तुम्हाला जर करायचं असेल तर। ह्याच्या पुढचं म्हणजे रांगोळी, तर बऱ्याच जणांना रांगोळी काढता येते पण तुम्हाला व्हिडिओ बनवता येत नाही किंवा व्हिडिओ बनवायचा कंटाळा येतो, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आता रांगोळी शक्यतो व्हाईट कलरची असते, तर तुम्हाला काळ्या कलरची तुम्हाला फरशी किंवा काहीतरी एखादा आणायचं आहे आणि तिथं कॅमेरा सेट करायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला रांगोळी काढायची आहे। ते तुमचं दिसायलाही, बऱ्याच जणांचे मी रांगोळीचे चॅनल बघते पांढऱ्या फरशीवरती रांगोळी काढतात ना, ती पांढरी फरशी चांगली दिसते ना त्याच्यावर रांगोळी चांगली दिसते। त्याच्यामुळे रांगोळी तुम्ही काळा जो फरशी असते बघा, आपली घरात फरशी असते काळी, ती फरशी तशा रिलेटेड फरशी आणा किंवा तसा पेपरही भेटतो, तसा पेपर आणा, खाली चिटकवून द्या आणि तो तुमचा रोजचा तिथला जागा झाला, तिथं रांगोळी काढायचा आणि व्हिडिओ शूट करायचा। नवनवीन ट्रेंडिंगमध्ये चालूच असतात, आता गुढीपाडवा येतोय, गुढीपाडव्याची रांगोळी, आता मी सुद्धा स्वतः सर्च करते आधी की गुढीपाडव्यासाठी कोणती रांगोळी काढता येतील आणि ती बघून काढते, तर सगळेजण सर्च करतात। त्याच्यामुळे जे ट्रेंडमध्ये येणार आहे, आता गुढीपाडवा, महाशिवरात्री, ती महाशिवरात्रीची रांगोळी तुमची नाही व्हिडिओ व्हायरल केला तर मला सांगा, 101% व्हिडिओ व्हायरल करणार, फक्त थंबनेल आणि रांगोळीचं जे हे आहे। तुम्हाला तर समजा तुम्हाला चेहरा न दाखवता करायचा असेल ना, तुम्हाला मोबाईल चांगला पाहिजे बरं का, कारण जी क्लिअरिटी दिसली पाहिजे। समजा तुम्ही रांगोळी काढताय तर तुमच्या मोबाईलमध्ये ते क्लिअर दिसलं पाहिजे, ठीक आहे, त्यामुळे तसं काढा आणि अशी तुम्ही रांगोळीच्या वगैरे सुद्धा व्हिडिओ बनवू शकता किंवा असे बरेच व्हिडिओ असतात, जसं मेहंदी लावायची, केसांना कशी मेहंदी लावायची, स्किन केअर हे वगैरे, असं बरंच भरपूर काय काय आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला चेहरा दाखवावा लागेल, कारण स्किन केअर म्हणा, केसांना मेहंदी कशी लावायची, हे सगळं मेकअप, साडी कशी नेसायची, असंही तुम्ही, हो एक राहिला की साडी कशी नेसायची, यासाठी सुद्धा तुम्हाला चेहरा दाखवण्याची गरज नाही, इथून खालचा पार्ट तुम्हाला दाखवायला लागतो, इथून खालचा, आणि खूप चालतात साडी कशी नेसायची हे व्हिडिओ सुद्धा खूप चालतात, नऊवारी साडी कशी नेसायची, वेगवेगळी साडी कशी नेसायची, त्याचबरोबर तुम्ही गार्डनिंगचं करू शकता। बरेच जण करतात की झाडं कशी लावायची, ती झाडं ग्रो कशी करायची, त्याचं कटिंग कसं करायचं, ह्या रिलेटेड बरेच जण, त्याला कंपोस्ट कोणतं वापरायचं वगैरे, ते भरपूर काय काय ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही कंटेंट तुम्हाला भेटून जातील। आणि असं नाही की रोज व्हिडिओ बनवला पाहिजे, 2 दिवसातून बनवा, आठवड्यातून बनवा, फक्त तुम्ही आठवड्यातून टाकत असाल तर आठवड्यातून एक व्हिडिओ टाका, 4 दिवसातून टाकत असाल तर आठवड्यात 4 दिवसातून एक व्हिडिओ टाका। तर मी तुम्हाला भरपूर अशा आयडिया दिल्यात आणि मी सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्यातलं समजून जा की तुम्ही काय करू शकता, तुम्हाला काय येतं। आता मला शिलाई काम येतं तर मी ते दाखवते, तसं तुम्हाला काय येतं ते तुम्ही दाखवा आणि त्यासाठी चेहरा दाखवण्याची गरज नाही। शिलाई कामाचा व्हिडिओ सुद्धा चेहरा दाखवण्याची गरज नाहीये। आता हे मशीन आहे, वरतून आपण कॅमेरा लावला, फक्त शिलाईचं घ्यायचं, आपण स्वतः कशाला त्याच्यामध्ये दिसायचंय, आणि मला वाटतं की न दिसून सुद्धा काही नाही, तुम्ही थोडा व्हिडिओ बनवा, थोड्या दिवसानंतर तुम्ही स्वतःच कॅमेराच्या समोर येणार, कारण ज्यावेळेस तुम्हाला पेमेंट वगैरे चालू होईल ना, त्यावेळेस तुम्हाला कुणाचंही काही पडलेलं नसतं, घरातलं सुद्धा, की बाबा घरातला काय बोलेल, काहीही बोलत नाही। एकदा का तुमचे पैसे यायला लागलेत ना, घरातले काही बोलत नाही, तू काय पण कर म्हणतात, चेहरा दाखव, काय पण कर, काही फरक पडत नाही त्यांना, पैसे येणं महत्वाचं असतं। पैसे यायला लागले, आपण त्यांना पैसे द्यायला लागलो की म्हणतात तू बनव, बिनधास्त बनव, काय नाही, चेहरा दाखवला तर असं काही नाही। तर असं आहे, तर तुम्हाला अशा भरपूर आयडिया मी दिलेल्या आहेत आणि याच्यातून तुम्ही अजून काही तुमच्याकडे आयडिया असतील त्याही मला सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे समोरच्यालाही ती आयडिया भेटेल तुमच्याकडची। आणि भरपूर आयडिया तुम्हाला दिलेल्या आहेत, तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा आणि सुरू करा, फक्त कमेंट करून सोडून लाईक करून देऊ नका, सुरू करा, चॅनल चालू करा। चॅनल चालू कसा करायचा, पहिल्यांदा सुरू एडिटिंग कसं करायचं, थंबनेल कशी बनवायची, सगळ्यावरती व्हिडिओ आहे, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, क्लिक करा, बघा व्हिडिओ एडिट कसं करायचं, थंबनेल कशी टाकायची तेही बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल। तर चला, आता आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते, कसा वाटला कमेंट करून सांगा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।